हे बघा पूर्ण निघालंय. आणि इथे तुम्ही वड्या बघू शकता. हे बघा हे 2 लाडू केले मी आणि आपल्या 3 5 2 लाडू आणि 15 वड्या अशा तयार झाल्या बघा. बघा हे छोटासा लाडू असे पण मिळतात. तुम्ही जसं हवं ते आकार देऊ शकता याला. जर चौकोनी पाहिजे असेल तर ताटाला तेल लावून तूप लावून त्यावरती आपलं मिश्रण गरम झालं रे झालं टाकायचं. पण त्याला लगेच आपल्याला असे काप द्यायचे, कारण की थंड झाल्यावर काप देता येत नाही. आणि मग 10 मिनिट थंड होऊ द्यायचं, तर ते ताटापासून सुटला पण जाते नाही आपल्या वड्या तयार होतात. तशा प्रकारे पण दाखवते मी तुम्हाला. हे बघा मस्तपैकी अशा आपल्या तिळाच्या वड्या तयार आहे. तर कशी वाटली फ्रेंड्स तुम्हाला ही रेसिपी? आवडली असेल तर नक्की कमेंट करून कळवा कशी वाटली ते. बघा जवळून बघू शकता तुम्ही किती छान असे आपले हायजेनिक पद्धतीने तिळाची वडी तयार आहे. चला तर फ्रेंड्स, तुम्ही जर अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. अशीच नवीन नवीन आपण रेसिपी मध्ये शेअर करते मी. आणि चॅनलवरती बाकी पण व्हिडिओ आहे ते पण नक्की बघा. आणि या संक्रांतीला अशा प्रकारे तिळाच्या वड्या नक्की करून बघा. आणि तुमच्या वड्या कशा झाल्या ते मला कमेंट करून नक्की कळवा. मी तर म्हणेल मार्केटमधून आणण्यापेक्षा घरच्या घरी अशा हायजेनिक पद्धतीने झटपट होणाऱ्या अगदी 10 मिनिटात बनतात. थोडे जास्त असेल हे बघा 15 वड्या झाल्या आहेत आपल्या. आणि 2 लाडू, म्हणजे लाडू जर असे छोटे छोटे केले तर आपल्याला 20 होतील एका वाटीमध्ये. तर तुम्हाला त्याप्रमाणे माप घ्यायचं आहे किती करायचे ते. आणि बघा जेवढं तीळ घेतलंय तेवढंच गूळ घ्यायचा. आणि गूळ फक्त वितळून घ्यायचा, पाक वगैरे करायचा नाही. त्यात थोडं तूप टाकायचं, त्यामुळे काय होतं वडी एकदम कडक बनत नाही, छान अशी क्रंची बनते. हे बघा असे खुसखुशीत बनते. तुम्ही त्याला असं तोडू शकता. नाहीतर मग आपण मार्केटमधून आणलेले बघा किती पण असं तोडायचा प्रयत्न केला तुटल्या जात नाही, तो दाताला पण त्रास होतो खायला. चला तर मग आता इथेच संपूया. आपली रेसिपी तयार आहे. मी तर म्हणेल या संक्रांतीला तुम्ही अशा प्रकारे नक्की ट्राय करा. आणि तुमच्या वड्या कशा झाल्या ते मला कमेंट करून नक्की कळवा, म्हणजे मलाही चांगलं वाटेल की मी काहीतरी चांगलं शेअर केलं तुमच्याशी. आणि व्हिडिओ फॅमिली फ्रेंड्सला शेअर करायला विसरू नका. आणि चॅनलला तेवढं सबस्क्राईब करा. चॅनलला सबस्क्राईब करणं फ्री आहे फ्रेंड्स, तरी पण प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबरोबर धन्यवाद. थँक्यू. सगळ्यांचे आभारी आहे. पुन्हा भेटूया परत अशीच एक मी नवीन रेसिपी घेऊन. तुम्हाला जर अशा रेसिपी